तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या परत एकदा आपल्या टेक्सुरा चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुम्ही पीएम किसानची लाभार्थी असाल तर मित्रांनो, आता बरेच शेतकऱ्यांच्या अखेर आता प्रतीक्षा संपली आहे। बरेच शेतकरी आता म्हणजे की 19व्या हप्त्याची वाट बघत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता तुमची ही प्रतीक्षा अखेर आता संपली आहे। आता लवकर तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये हे तुमच्या पीएम किसान योजनाचे हे पैसे वितरित होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, काही दिवसापूर्वी असा जे अपडेट आला होता की बरेच शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी लाभ घेत असाल तर त्या लाभार्थ्यासाठी ही कागदपत्रे काढावे लागेल। तर आता बघा ते कागदपत्रे कोणते आहेत, जसे की मित्रांनो फार्मर आयडी हे तुम्हाला अत्यंत, तुम्ही जर पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला हे फार्मर आयडी आवश्यक म्हणजे काढायचे आवश्यक आहे। तर मित्रांनो बघा, आता बऱ्याच लाभार्थ्यांनी बराच टाइम वेळ कमी असल्यामुळे बऱ्याच लाभार्थ्यांचे हे जे फार्मर आयडी आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांनी हे काढले नाही। तर मित्रांनो, त्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की बघा आता आम्हाला पीएम किसान योजनाचे हे पैसे मिळणार की नाही। तर आपण बघा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो बघा, आता हे तुम्हाला पैसे मिळणार। बघा मित्रांनो, आता कोणत्या लाभार्थ्याने पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यातील व किती वाजता, टाइम काय आहे, संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझर ते ओपन करून घ्यायचं आहे। तर बघा मित्रांनो, इथे क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला इथे सर्वात वरती पीएम किसान हे ते सर्च करून घ्यायचं आहे। मित्रांनो, सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वात वरती पीएम किसान सन्मान निधी या साईटवरती ओपन करायचं आहे। मित्रांनो बघा, इथे साईट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघू शकता मित्रांनो, तुम्ही सर्वात वरती तुम्हाला इथे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, बघा मित्रांनो, माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा पीएम किसान सम्मान निधि योजना की 19वीं किस्त हा हस्तांतरण 24 फेब्रुवारी 2025 येथून बागलापूर बिहार येथून हे वितरित केला होणार आहे। बघा मित्रांनो, आता तुम्हाला 24 फेब्रुवारी रोजी बागलापूर बिहारमधून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे वितरित होणार आहे। बघा मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे वितरित होणार आहे। तर मित्रांनो, आता बघा मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी जे काही केवायसी केली नव्हती, तर मित्रांनो बऱ्याच लवकरात लवकर आता 2 ते 3 दिवस राहिले आहे। लवकरात लवकर तुम्ही केवायसी केली नसेल तर मित्रांनो लवकर केवायसी करून घ्या। तर मित्रांनो, आता बघा कोणत्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला हे बघा, आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही यामध्ये पात्र आहे की नाही, तुमच्या लाभार्थी यादीमध्ये नाव आहे की नाही, ते कसे तपासायचे। तर मित्रांनो, सर्वात वरती तुम्हाला ते खाली बेनिफिशियरी लिस्ट यावरती तुम्हाला ते क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो बघा, यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा स्टेट कोणता आहे, जसे की महाराष्ट्र, मी ते महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो। बघा मित्रांनो, संपूर्ण त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात, तर मित्रांनो मी ते सर्वात वरती जे कोणता पण डेमोसाठी आपण इथे अहमदनगर सिलेक्ट करूया। आणि त्यानंतर मित्रांनो डिस्ट्रिक्ट तशी मी अहमदनगरमधील कोणता पण तुम्ही तसे डिस्ट्रिक्ट कोणता आहे, तर मित्रांनो मी इथे एखादा कोणताही पण जिल्हा घेतो, तर मी इथे शेवगाव घेणार आहोत। त्यानंतर मित्रांनो तुमचा ब्लॉक तुम्ही कोणत्या ब्लॉकमध्ये आहात, तर मित्रांनो मी इथे कोणता पण एखादा सिलेक्ट करून घेतो, नेवासा। आणि त्यानंतर मित्रांनो इथे तुमचा कोणत्या विलेजमध्ये तुमचे गाव आहे, तर मित्रांनो मी इथे कोणते डेमोसाठी म्हणून सर्वात वरती घेतो। आणि त्यानंतर मी ते गेट रिपोर्ट यावरती क्लिक करणार। तर मित्रांनो बघा, आता बरेच तर तुम्हाला लाभार्थी यादी, तुमच्या गावाची लाभार्थी यादी दिसेल। तर मित्रांनो, जसे की तुमच्या नावाच्या समोर असं फिमेल मेल असे जर असेल, तर मित्रांनो तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल, म्हणजे की तुम्हाला 19वा हप्ता मिळणार आहे। तर मित्रांनो, जसे की तुमच्या नावाच्या समोर काहीच सुद्धा नसेल तर तुम्ही या लाभ हा घेऊ शकणार नाही। तर मित्रांनो अशी माहिती होती। तर मित्रांनो, आता लवकरच तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुमचा पीएम किसानचा 19वा हप्ता लवकरच वाटप होणार आहे। तर मित्रांनो अशी ही माहिती होती। तुम्हाला अतिशय माहिती आनंदाची कशी वाटली, चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।